जय हिंद मित्रांनो. हा आपला मुंबई पोलीस शिपाई विश्लेषण भाग 2 आहे. याच्यामध्ये आपण आता मुंबई पोलीस शिपाई हे पेपर बघणार आहोत. आपला पहिला मुंबई पोलीस चालक झालेला आहे 2019चा. आता याच्यामध्ये आपण बघू पहिले का दोन्हीमध्ये फरक काय. चालकमध्ये आपल्याला 5 विषय होते आणि शिपाईमध्ये आपल्याला 4 विषय आहे. याच्यामध्ये आपण बघू, चालकमध्ये सामान्याने 22 मार्काला विचारलं गेलं होतं आणि शिपाईला 29 मार्काचं विचारलं गेलं होतं. चालकला गणितला 20 मार्क प्रश्न विचारले गेले होते आणि शिपाईला 22 मार्काचे प्रश्न विचारले गेले होते. बुद्धिमत्तावर चालकला 20 प्रश्न आले होते आणि शिपाईला बुद्धिमत्ता 26 प्रश्न आले होते. चालकला मराठीवर 17 क्वेश्चन आले होते आणि मुंबई शिपाईला 23 क्वेश्चन आले होते. आणि चालकचे क्वेश्चन होते हे 21 प्रश्न विचारले गेले होते. असे दोन्ही पण 100 मार्काचे झाले होते पेपर. आता आपण मुंबई पोलीस शिपाई 2019 पेपरचं विश्लेषण करणार आहोत. चला, गणित विषयी आपण. गणित या विषयामध्ये 22 प्रश्न आले होते. त्याच्यामध्ये टक्केवारीवर 2 प्रश्न विचारले गेले होते. रेल्वेला 2 प्रश्न आले होते, रेल्वे या टॉपिकवर. सरळ व्याजावर 1 प्रश्न आला होता. भूमीतर 5 प्रश्न आले होते. मागचं म्हणजे गणितला पण जे आपण मागचे चालक घेतलं होतं ना, त्याच्यावर पण 2 प्रश्न आले होते भूमितीवर. याच्यामध्ये 5 प्रश्न आले भूमितीवर. काळ, काम, वेग याच्यावर 3 प्रश्न आले. नफा तोटा याच्यावर 2 प्रश्न आले. गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज असे मिश्र स्वरूपाचे गणित आहे ना, त्याच्यावर 3 प्रश्न आले होते. गणितमध्ये आता हे बघू आपण. गुणोत्तर प्रमाणावर 1 प्रश्न विचारले गेले होते. वर्ग, वर्गमूळ, घनमूळ याच्यावर 3 प्रश्न आले होते. एकूण गणितवर 22 प्रश्न आले होते. याच्यामध्ये भूमितीवर सर्वात जास्त प्रश्न आले. त्याच्यानंतर काळ, काम, वेग याच्यावर 3 प्रश्न आले आणि गुणाकार, भागाकार जे मिश्र स्वरूपाचे असतात, जे आपल्याला खूप सोपं वाटतात. गणित, बेरीज, वजाबाकी सर्वात जास्त मार्क याच्यामध्येच जातो. टाईम पण जास्त लागतो आणि मार्क पण आपले याच्यामध्येच जातं. आपल्याला वाटतं लय सोपं आहे, आपण करत नाही. छोट्या गोष्टीवर खूप प्रश्न विचारले गेले. आपण मोठे टॉपिक करतात आणि पेपरवर गेल्यावर लहान टॉपिकवर जास्त प्रश्न येतात. आता गुणाकार, भागाकार लहान टॉपिक आहे आणि इझी पण वाटतो खूप, पण जेव्हा सोडवतो तेव्हा समजतो. कारण पूर्ण मिश्र स्वरूपाचे क्वेश्चन येतात. त्यामुळे ना लहान टॉपिक पण आहे, ते पण चांगले करा. आता छोटे भूमितीवर जास्त लक्ष द्या, कारण पुन्हा याच्यामध्ये सर्वात जास्त भूमितीवर हे क्वेश्चन जास्त आलेले. हे जे वरती आपल्याला टॉपिक दिसत आहे ना, टक्केवारी झालं, रेल्वेचे झाले, आता भूमिती, काळ, काम, वेग याच्यावर ना कोणतं पण पेपर असू द्या पोलीस भरतीत, त्याच्यावर प्रश्न पडणार म्हणजे पडणारच. कारण ना काळ, काम, वेग असा कोणता पण पेपर दाखवा मला ज्याच्यावर काळ, काम, वेगवर प्रश्न आला नाही, रेल्वेवर आलं नाही, टक्केवारीवर आलं नाही. आपण पेपरचं विश्लेषण का करतो हे तुम्हाला समजलं पाहिजे का आपल्याला सर्वात जास्त इम्पॉर्टंट कोणते टॉपिक आहे, कोणत्यावर आपण जास्त भर दिला पाहिजे आणि कोणते प्रश्न येतात, हे सर्व तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये समजणार आहे. दुसरा विषय घेऊ, भूमितीवर एकूण 26 प्रश्न आले होते. याच्यामध्ये आकृती संबंधित जे प्रश्न येतात हे आपण दिलेले असे हे 6 प्रश्न आले होते. नातेसंबंधावर 2 प्रश्न आले होते. शाब्दिक उदाहरण असतात याच्यावर 3 प्रश्न आले होते. कॅलेंडरवर 1 प्रश्न आला होता. ABCD अल्फाबेट जे क्वेश्चन असतात ना ABCDवर, तो त्याच्यावर 6 प्रश्न आले होते. खूप जास्त आले होते 6 प्रश्न. म्हणजे वयवारीवर 2 प्रश्न आले होते. हा अंक किती वेळ आला याच्यावर 1 प्रश्न आला होता. हे गणित म्हणजे 20, 25 असे अंक दिलेले असतात, 1, 2, 3, 4 असे. आणि याच्यामध्ये ना तो कोणता अंक डबल आलेला असा प्रश्न विचारतो. याच्यावर 1 प्रश्न आला होता. घड्याळावर 1 प्रश्न आला होता. दिशावर 1 प्रश्न आला होता. अंकगणित श्रेणी जे गाडलेले पद शोधा याच्यावर असे 3 प्रश्न आले होते.
तर आपण बुद्धिमत्तामध्ये बघू का कोणत्या विषयात कोणते जास्त हे आले होते, प्रश्न आले होते. तर आकृतीवर 6 प्रश्न आले होते आणि मागचा जे चालकचा पेपर होता आणि त्याच्यावर आकृतीवर सर्वात जास्त प्रश्न आले होते. आकृतीत प्रश्न देण्याचं कारण काय असतं माहिती आहे का? तुम्हाला वेळ ना तो खूप जास्त लागला पाहिजे पेपर सोडवताना. ABCD अल्फाबेटवर पण 6 प्रश्न दिले. हे पण तेच कारण आहे की तुम्हाला पेपर सोडवताना टाईम जास्त लागला पाहिजे आणि तुम्ही गोंधळून झालं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला अल्फाबेटवर पण जास्त प्रश्न दिलेले आहे. हे कारणच ते आकृती आणि अल्फाबेट. तुम्हाला वेळ खूप जास्त लागला पाहिजे पेपर सोडवताना. पुढचा विषय मराठी व्याकरण. मराठी व्याकरणवर एकूण 23 प्रश्न आले होते. याच्यामध्ये प्रयोगवर एक प्रश्न आला होता. परभाषिक शब्द याच्यावर एक प्रश्न आला होता. विभक्ती प्रथम द्वितीय याच्यावर एक प्रश्न आले होते. क्रियाशील नावे याच्यावर 2 प्रश्न आले होते. कार्डवर आलं होतं एक प्रश्न. विरुद्धार्थी शब्द एक आला होता. समानार्थीवर 3 प्रश्न आले होते. चिन्ह स्वल्पविराम अल्पविराम याच्यावर एक प्रश्न आला होता. अलंकारवर एक प्रश्न आला होता. समासवर पण एक प्रश्न आला होता. विशेषणवर एक प्रश्न आला होता. समूहवाचक शब्द याच्यावर 4 प्रश्न आले होते. मागच्या पेपरला पण चांगले प्रश्न आले होते. प्रत्येक पेपरवर समूहवाचक शब्दावर येतातच क्वेश्चन. संधीवर पण आला एक. 2 म्हणी आले होते. शब्दांची जाती याच्यावर 2 प्रश्न आले होते. असे टोटल पूर्ण मराठीवर 23 प्रश्न आले होते. आणि मराठीचं विशिष्ट हे आहे, याच्यावर पूर्ण टॉपिकवर 1-1, 2-2 असे प्रश्न विचारतात. आता आपण घेऊ सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानावर सर्वात जास्त प्रश्न 29 प्रश्न विचारले गेले होते. त्यामध्ये चालू घडामोडीवर 5 प्रश्न आले होते. भूगोलावर 9 प्रश्न आले होते. लेखकवर 3 प्रश्न आले होते. विज्ञान या विषयावर 7 प्रश्न आले होते. राज्यघटनावर 2 प्रश्न आले होते आणि संगणकवर 1 प्रश्न, दिनविशेषवर 1 प्रश्न आणि इतिहासवर 1 प्रश्न आले होते. तर मुंबईचा पेपर सर्वात जास्त हार्ड होता 2019चा. MPSCला जसे GKचे प्रश्न विचारतात तसे विचारले गेले होते. म्हणजे 4 ऑप्शन दिलेले आहे, त्यामध्ये पण निवडायचे आहे का A आणि B बरोबर आहे का, B आणि C चूक आहे का, या प्रकारे प्रश्न दिले होते. त्यामुळे ना तो हा पेपर खूप हार्ड गेलेला होता आणि डीपमध्ये GKचे क्वेश्चन डीपमध्ये विचारले गेले होते. याच्यामध्ये भूगोलावर 9 प्रश्न आले होते. विज्ञानवर 7 प्रश्न आले होते. आता विज्ञानवर 7 प्रश्न आले होते म्हणजे खूप हार्ड गेला होता पेपर हे. चालू घडामोडीवर 5 प्रश्न आले होते. त्यामुळे ना तो 2019चा जे मुंबई शिपाईचा पेपर होता ना, हे खूप हार्ड गेला होता आणि मेरिट पण त्यामुळे कमी लागली होती. आपला नेक्स्ट व्हिडिओ राहणार आहे मुंबई पोलीस चालक 2021. व्हिडिओबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून सांगा.